आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापिका, वंदनीय शिक्षक वर्ग व इथे उपस्थित माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते. त्या 9 वर्षाचे असताना त्यांचे लग्न 1840 मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी झाले. त्या काळी ब्रिटिश राजवट होती व पेशवाईचा प्रभाव होता. मुलींना शिक्षणाचा अधिकार धर्माने नाकारला होता. मुलगी फक्त चूल आणि मूल इतकीच मर्यादित होती. मुलगी लहानपणी बापाच्या देखरेखीखाली, लग्न झाल्यावर पतीच्या देखरेखीखाली व म्हातारपणी मुलाच्या देखरेखीखाली राहिली पाहिजे अशी समाजात प्रथा होती. मुलगी शिकली की धर्म बुडतो अशी बोंब धरीपंडितांनी उठवली होती. महिला वर्ग गुलाम होता. पण यांच्या विरोधात महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणल्याने एक मंत्र दिला. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले. इतके अनर्थ एका अविद्येने केले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणून शिक्षणाचे महत्त्व ओळखले. अखेर 1 जानेवारी 1848 साली पुणे येथे भिडेवाड्यात सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. म्हणून समाजातून त्यांना प्रचंड विरोध झाला. मुली शिकवत आहे म्हणून लोकांनी त्यांच्यावर चिखल फेकून मारले, दगड फेकून मारले, पण त्यांनी मुलींना शिकवणे सोडले नाही. आणि आज या देशातल्या मुली उच्च शिक्षण घेत आहे. कोणी डॉक्टर झाल्या, कोणी कलेक्टर झाल्या, कोणी पोलीस अधिकारी झाल्या, कोणी वकील झाल्या आणि आज आमच्या शाळेच्या ललनी मॅडम मुख्याध्यापिका झाल्या. हे सावित्रीबाईंचे उपकार आहे. त्यांचे सामाजिक कार्य हे खूप मोठे आहे. 1897 साली पुणे येथे प्लेगची मोठी साथ पसरली होती. तेव्हा त्यांनी स्वतः प्लेगच्या रुग्णांची सेवा केली. बरेच रुग्ण त्यांनी बरे केले, पण दुर्दैवाने त्यांना प्लेगची लागण झाली. अखेर 10 मार्च 1897 साली त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या समाजासाठीच जगल्या, समाजासाठीच मरण पावल्या. म्हणून आज आपण त्यांच्या विचारांचा जागर करतो. हे आपलं भाग्य आहे. रहे परदेश में तो वतन की याद आई, खाई ठोकर तो माँ बाप की याद आई. बुरे इंसान तो मिले जिंदगी में बहुत, लेकिन अच्छे माई की याद आई तो सावित्रीबाई आपकी याद आई, तो सावित्रीबाई आपकी याद आई. जय ज्योति जय.